माझी टॉयज कुठे गेली? वेदा, काय शोधतीयस? बाबा, माझी डॉल कुठे गेली? मीच तुझी डॉल ठेवली होती, मी तुला देतो काढून. बाबा, माझ्या वस्तूंना हात लावायचं नाही. आजपासून मी माझा स्वतःच सेट करून ठेवणार. डन प्रिन्सेस. बाबा, हा, आपण मूवी बघायला जाणार होतो ना? आज किती तारीख आहे? वेदा, जाऊ देत ना. बाबाला खूप कामं असतात ना, विसरला असेल तो. आई, पण मी आता तुला आठवण करून दिली ना, तर मग आपण उद्या जायचं का मूवी बघायला? वेदा अगं उद्या जाऊया. ठीक आहे. ये, थँक्यू. अगं, आणि बाबाला? अजून एक, परत एकदा. हा, माझी फबोडी. आजपासून ना तुम्हाला रोज पापी द्यायची, 3दा द्यायची. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. प्रॉमिस? माझी फबोडी. तुम्हाला परत इतक्या आनंदात बघून खूप बरं वाटतंय. आई बाबा, आपण काहीतरी खेळायचं का? नको वेदा, आता तू अभ्यास कर थोड्या वेळ. आई प्लीज, चल ना आपण काहीतरी खेळू. वेदा, आधी अभ्यास. अभ्यास कर, ओके. नंतर खेळूया. उद्या आपल्याला वेळ काढता आला असता तर आपण वेदाला मूवी बघायला घेऊन गेलो असतो. बरोबर आहे तुमचं, पण वेळच तर नाही आहे ना आपल्याकडे. ती मंजिरी कुठे आहे हेही माहिती नाही. आतापर्यंत तिला सगळं कळलं असावं. तिला कळलं तर असेलच. यापुढे वेदाला आपण आपल्याकडेच ठेवूयात. वेदाचे बाबा, फक्त 12 तासच वेदा अशी आहे. 12 तासांनंतर मंजिरीची शक्ती आली की पुन्हा ती आधीसारखीच वागणार. नाही, असं नाही होणार. हे व्हायच्या आधीच आपण त्या मंजिरीला पिंजऱ्यात कैद करायचं आणि तिचा अंत करायचा. फक्त आत्ता ती कुठे आहे हे शोधायला हवं.